अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली। नगर मनमाड महामार्गावरच्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधल्या दुकानाला आग लागली असून आजूबाजूला दुकानं असल्यामुळे अग्निशमक दलाने तातडीने आग विझवण्याची कारवाई सुरू केली। या आगीमुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली। नगर मनमाड महामार्गावरच्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधल्या दुकानाला ही आग लागली। आजूबाजूला दुकान असल्यामुळे आग विझवण्यात अनेक अडचणी सुद्धा येतात। अग्निशमन दल सध्या तिथे दाखल झाले। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांच्याकडून। लैलेश, सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? अहमदनगर शहरामध्ये मध्यवस्तीत असलेल्या पत्रकार चौकामध्ये एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक साइन बोर्डच्या दुकानाला ही आग लागलेली आहे। आग साधारण 12:15 ते 12:30च्या दरम्यान लागलेली आहे आणि साइन बोर्डचं दुकान आहे इलेक्ट्रॉनिक हे, त्यामुळे आगीने पटकन रौद्ररूप धारण केलं आणि मोठ्या प्रमाणात दुकानात असलेल्या साहित्यांचं नुकसान झालेलं आहे, जळून खाक झालेलं आहे साहित्य। दरम्यान शहरातच एक मध्यवस्तीत असल्यामुळे अग्निशमन दलाचे बंबही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर आगही काही प्रमाणात आटोक्यात आलेली आहे। मात्र आग नेमकी कशामुळे लागलेली याचं निश्चित कारण कळालेलं नाहीये। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे। मात्र आता आग आटोक्यात आलेली आहे आणि बाजूला असलेली दुकानं देखील जास्त त्यांचं नुकसान कुठलं झालेलं नाहीये। नक्कीच लैलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर नगरमधल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधल्या दुकानाला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती समोर येते। आपण पुन्हा एकदा शिष्टमंडळाच्या बातमीकडे येऊयात। सरकारचं शिष्टमंडळ आता संभाजीनगरमध्ये दाखल झालंय। शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे। भुजबळ, सामंत, शेंडगे, महाजन, सावे या मंत्र्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। शिष्टमंडळ आता वडीगोद्रीमध्ये जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची भेट घेणार। गेल्या 9 दिवस